नमस्कार. चला आज आपण पाहूया आत्महत्या करणाऱ्या माणसांचा जन्म पुन्हा कधी आणि कसा होतो यावर यमराजांनी काय सांगितले ते आपण पाहूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया. मानवी जीवन हे मौल्यवान मानले जाते कारण ते अनेक जन्मांच्या पुण्याईनंतर प्राप्त होते असे धर्मशास्त्र सांगते. मात्र कधीकधी आयुष्यातील दुःख आणि संकटांना कंटाळून एखादी व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते. हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार आत्महत्या हा केवळ एक गुन्हा नसून तो निसर्ग चक्राच्या विरोधातील सर्वात मोठा अपराध मानला जातो. यमराजांच्या दरबारात अशा आत्म्यांना काय शिक्षा मिळते आणि त्यांचा पुनर्जन्म कधी व कसा होतो हे जाणून घेणे आत्म्याला योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एका वेळेची गोष्ट आहे. नारायण भक्त देवर्षी नारद नारायणचा जप करत यमलोकात पोचतात. नारदजींना येताना पाहून यमराज खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, यमलोकात आपले स्वागत आहे. सांगा आज कोणत्या कारणाने येणे झाले. नक्कीच आपण एखादी महत्त्वाची बातमी घेऊन आला असाल. यमराजांचे बोलणे ऐकून देवर्षी नारद हात जोडून म्हणतात, हे सूर्यपुत्र, हे दंडधारी, मी आपल्याला सर्वप्रथम प्रणाम करतो. आज मी कोणतीही बातमी घेऊन आलेलो नाही, तर माझ्या मनात एक शंका आहे. कृपया तिचे निवारण करून माझ्या व्याकुळ मनाला शांत करा. तेव्हा धर्मराज म्हणजेच यमराज हसून म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल तो निसंकोचपणे विचारा. मी नक्कीच तुमच्या शंकेचे समाधान करेन. मग देवर्षी नारद म्हणतात, हे सूर्यपुत्र, माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या पापामुळे स्त्रिया चेटकीण चुडेल बनतात. असे कोणते पाप आहे जे त्यांना हे रूप धारण करण्यास भाग पाडते. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की जो मनुष्य आत्महत्या करतो त्याचा पुढचा जन्म कधी आणि कसा होतो. अखेर कोणत्या कर्मामुळे तो आत्महत्या करतो. देवर्षी नारदांचे प्रश्न ऐकून यमराज हसत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात मानवजातीचे हित दडलेले आहे. मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर एका महान कथेच्या माध्यमातून देऊ इच्छितो. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देईन. ही कथा लक्षपूर्वक ऐका. जो कोणी ही कथा पूर्ण ऐकतो त्याच्या घरातून दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो आणि अकाल मृत्यू म्हणजे अकाली येणारा मृत्यू होत नाही. यमराजांनी कथा सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळी दक्षिण देशात एक सुंदर नगरी होती. तिथे एका साध्या झोपडीत एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत असे. ब्राह्मणाचे नाव धर्मदत्त आणि पत्नीचे नाव सतीशना होते. हे दाम्पत्य साधे असले तरी त्यांचे जीवन प्रेम आणि भक्तीने भरलेले होते. सतीशना आपल्या पतीला परमेश्वर मानत असे. धर्मदत्त गावातील जुन्या मंदिरात पुजारी म्हणून काम करायचा. त्याचे जीवन सत्य आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक होते. गरिबी असूनही त्याने कधीही सत्कर्माचा मार्ग सोडला नाही. सतीशनानेही संकटात
आपल्या पतीची साथ सोडली नाही. एके दिवशी धर्मदत्त अचानक आजारी पडला. हे त्याच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फळ होते. सतीशनाने वैद्याला बोलावले. वैद्याने सांगितले की धर्मदत्ताचा आजार गंभीर आहे आणि त्यावर फक्त एकच उपाय आहे, भगवान शिवाच्या मंदिराचा प्रसाद. ते मंदिर गावापासून खूप दूर एका भयानक जंगलात होते. सतीशनाने पतीच्या प्राणांसाठी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. ती शिवनामाचा जप करीत निघाली. जंगलात 7 चेटकिणी राहत होत्या. सतीशनाला पाहून त्या खूप आनंदी झाल्या आणि तिला खाण्याची योजना आखू लागल्या. पण सतीशनाच्या चेहऱ्यावरचे तेज आणि भक्ती पाहून त्या चेटकिणींची हिंमत सुटली. सतीशनाच्या पवित्रतेमुळे त्या चेटकिणींच्या क्रूर मनात बदल झाला. सतीशनाने त्यांना विचारले की तुम्ही या रूपात का आहात? तेव्हा त्या 7 चेटकिणींनी आपली पापकृत्ये सांगितली. कोणी एकीने पतीचा विश्वासघात केला होता, तर कोणी आपल्या मुलाची हत्या केली होती, कोणी अनैतिक संबंध ठेवले होते, तर कोणी मासिक पाळीच्या काळात मंदिराचे नियम तोडले होते. सतीशनाने त्यांची कथा ऐकून त्यांच्यावर दया केली. तिने भगवान शिवाच्या मंदिराचा प्रसाद आणि कुंडातले पाणी आणून त्या 7 चेटकिणींना दिले. प्रसाद ग्रहण करताच त्या चेटकिणींची पापातून मुक्तता झाली आणि त्यांना दिव्य रूप प्राप्त झाले. सतीशना घरी परतली आणि तिने तो प्रसाद पतीला दिला. प्रसाद खाताच धर्मदत्त पूर्णपणे बरा झाला. सतीशनाच्या भक्तीमुळे एकाच वेळी पतीचे प्राण वाचले आणि 7 आत्म्यांची पापातून मुक्तता झाली. आत्महत्या करणाऱ्यांबद्दल यमराजाचे उत्तर. यमराज पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐका. जेव्हा मनुष्य आत्मज्ञानापासून दूर जातो आणि त्याला जीवन फक्त कष्टाचे वाटते, तेव्हा त्याचे मन दुर्बल होते. त्याला वाटते की मृत्यूमुळे त्रासातून सुटका होईल, पण हा त्याचा सर्वात मोठा भ्रम आहे. विज्ञानानुसार किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून आत्महत्या हा मानसिक आरोग्याचा प्रश्न असला तरी भारतीय अध्यात्म आणि पौराणिक ग्रंथांमध्ये, विशेषतः गरुड पुराणामध्ये आणि यमराजांच्या संवादामध्ये याबद्दल सविस्तर वर्णन दिले आहे. तुमच्या प्रश्नानुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याची गती आणि पुनर्जन्माबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे. अकाल मृत्यू आणि प्रेतयोनी. अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे पृथ्वीवरील आयुष्य म्हणजेच आयुमर्यादा त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार आधीच ठरलेले असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे आयुष्य स्वतः संपवते तेव्हा त्याला अकाल मृत्यू मानले जाते. अशा व्यक्तीचा आत्मा यमलोकात किंवा पितृलोकात जाऊ शकत नाही. तो पृथ्वी आणि स्वर्ग नरक यांच्यामधील अधोलोकात अडकून पडतो, ज्याला प्रेतयोनी म्हणतात. पुन्हा जन्म कधी होतो? जोपर्यंत त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याचा काळ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला नवीन देह म्हणजे नवीन जन्म मिळत नाही.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे नशिबाने ठरलेले आयुष्य हे 80 वर्ष असेल आणि त्याने वयाच्या 30व्या वर्षी आत्महत्या केली, तर उरलेले 50 वर्ष त्या आत्म्याला प्रेत योनीमध्ये भटकत राहावे लागते. हा काळ पूर्ण झाल्याशिवाय त्याला पुनर्जन्माची प्रक्रिया सुरू करता येत नाही. प्रेत योनीतील यातना. यमराजांच्या वर्णनानुसार आत्महत्या करणाऱ्या आत्म्याला शरीर नसल्यामुळे भूक, तहान आणि वासना जाणवतात, पण तो त्या पूर्ण करू शकत नाही. तो स्वतःच्या कुटुंबाला पाहू शकतो, पण त्याच्याशी संवाद साधू शकत नाही. या अवस्थेत आत्म्याला होणाऱ्या वेदना या जिवंतपणीच्या दुःखापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. पुनर्जन्म कसा होतो? जेव्हा प्रेत योनीतील शिक्षेचा काळ पूर्ण होतो, तेव्हा त्या आत्म्याला कर्मानुसार नवीन जन्म मिळतो. परंतु आत्महत्या हे महापाप मानले गेले असल्याने पुढचा जन्म सहसा सुखाचा नसतो. निकृष्ट योनी. अनेकदा अशा आत्म्याला पशु, पक्षी किंवा कीटक यासारख्या कनिष्ठ योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. अपूर्णतः जर मानवी जन्म मिळालाच तर तो व्यक्ती शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा मानसिक व्याधींनी ग्रस्त असण्याची शक्यता असते. पुन्हा तीच परिस्थिती आध्यात्मिक सिद्धांतानुसार ज्या समस्यांना घाबरून व्यक्तीने आत्महत्या केली होती, त्याच समस्या किंवा तशाच कठीण परिस्थितीचा सामना त्याला नवीन जन्मात पुन्हा करावा लागतो. कारण कर्माचा हिशोब पूर्ण झालेला नसतो. मुक्तीचा मार्ग. पौराणिक संदर्भानुसार पुराणात असे सांगितले आहे की अशा आत्म्याच्या मुक्तीसाठी त्याचे नातेवाईक नारायण बळी किंवा त्रिपिंडी श्राद्धासारखे विशेष विधी करतात. तथापि आत्महत्येचा मार्ग निवडणे हे नैसर्गिक प्रक्रियेच्या विरोधात असल्याने तो अत्यंत क्लेशदायक मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर आत्महत्या हा दुःखातून सुटण्याचा मार्ग नसून तो अधिक मोठ्या संकटाची आणि दीर्घ प्रतीक्षेची सुरुवात असते. संयम आणि सत्कर्माद्वारे जीवन जगणे हाच श्रेष्ठ मार्ग सांगितला आहे. थोडक्यात सांगायचे तर आत्महत्येमुळे दुःख संपत नाही, तर ते अनेक पटींनी वाढते. यमराजाने सांगितल्याप्रमाणे निसर्गाने दिलेला देह निसर्गाच्या नियमानेच संपणे हे मोक्षासाठी आवश्यक आहे. आत्महत्या करणारा आत्मा केवळ स्वतःलाच नाही तर त्याच्याशी जोडलेल्या अनेक पिढ्यांनाही कर्माच्या फेऱ्यात अडकवतो. म्हणूनच मानवी जीवनाचा सन्मान करून कर्माच्या आधारे जीवनातील संकटावर मात करणे हाच सुखद पुनर्जन्माचा आणि शांतीचा एकमेव मार्ग आहे. आत्महत्या हा शेवट नसून एका अंतहीन यातनांची सुरुवात आहे. हेच यमराजांच्या शिकवणीचे सार आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये जय श्री हरी लिहून कळवा. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.